नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ऍक्ट मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत कोर्टामध्ये तिचा युक्तिवाद चालू आहे। विजया ही कोर्टामध्ये सांगू लागते की हा माणूस एक पोलीस ऑफिसर असून सुद्धा त्याने एका महिलेवरती अत्याचार केलेला आहे। त्याला फक्त भास होत होता ती सोनिया आहे आणि सोनियासारखी दिसते। त्याने फुलवा या नावाच्या मुलीवरती अन्याय केलेला आहे आणि खरं तर तिच्यावर खूपच अन्याय झालेला आहे। या सगळ्याचा त्रास ती आता सहन करत आहे। त्यावर आता अबोली कोर्टाला ओरडून सांगत असते त्यांनी असं काहीच केलेलं नाहीये, अंकुश सरांवरती माझा पूर्णपणे विश्वास आहे। ती जोरजोरात वरून कोर्टामध्ये सांगत असते कारण तिनं पुष्कर वकिलांना सांगितलेलं असतं बोलायला, पण ते काहीही बोलायला तयार नसतात, त्यामुळे हे सगळं झालेलं असतं। त्यावर अबोली सांगत असते हे सगळं खोटं आहे। त्यावर जज साहेब सांगत असतात आजच्या दिवसासाठी हे कोर्ट संपलेलं आहे। त्यावर विजय ही अंकुश जवळ येते आणि अंकुशला म्हणत असते तू माझ्या लाईफ मधली 6 महिने ही हिरावून घेतलेली आहेत आणि तुझ्या आयुष्यातली मी आता 12 वर्ष हिरावून घेणार आहे, अशी ती अंकुशला धमकी देत असते। आणि असं म्हणून ती तिथून निघून जाते। तर अंकुशच्या हातामध्ये बेड्या घालायच्या असतात, त्यामुळे भोसले पोलीस तिथे आलेले असतात। त्यावर अंकुश म्हणत असतो भोसले जरा मला अबोलीशी बोलायचं आहे। त्यावर भोसले त्याच्या हातातल्या बेड्या काढतात। तुम्ही सर बोला, आम्ही आहोत बाहेर। आता अबोलीवर अंकुश हा बोलत असतो। त्यावर तो आता म्हणत असतो अबोली हे काय चाललेलं आहे मला काहीच कळत नाहीये। तेव्हा अबोली म्हणत असते हे बघा सर, मला एवढं माहित आहे, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तुम्ही चुकीचं असं काहीही वागलेला नाही। आणि ती अंकुशला धीर देत असते। त्यावर अंकुश म्हणत असतो अबोली एक गोष्ट लक्षात ठेव, कोण एक्सपर्ट आहे त्यांना भेट आणि त्यांच्याकडून माहिती काढून घे, असं काही होऊ शकतं का? हे काय झालं आहे सगळं आणि माझ्या खरं डोळ्यामध्ये तसली पावडर टाकली गेली होती का? मी स्वतःच्या माइंडवरचा कंट्रोल विसरून बसलेलो होतो, असं काही झालं आहे का? या गोष्टीची माहिती काढ। त्यावर अंकुश म्हणत असतो आपल्या वकिलांचं काय चाललेलं आहे, मला तर काहीच कळत नाहीये, त्यांच्या काही लक्षात येत नाहीये का? अबोलीचं आणि अंकुशचं यावरती बोलणं चालू असतं। तर इकडे ज्या इन्स्पेक्टर मॅडम असतात त्या भोसलेंना विचारत असतात तो कुठे आहे आरोपी अंकुश, त्याला आत्ताच्या आत्ता ताब्यात घ्या। त्यावर भोसले म्हणत असतात ते अबोली मॅडमशी बोलत आहेत। त्यावर त्या मॅडम चिडतात आणि म्हणतात त्याला काय बायकोशी गुलुगुलू बोलायला ठेवलं आहे तुम्ही, त्याला आत्ताच्या आत्ता ताब्यात घ्या। त्यावर त्या येतात आणि अंकुशच्या हातामध्ये बेड्या टाकतात। तुझ्या बायकोबरोबर इथं तुला गुलुगुलू बोलायला नाही आणलं, आणि त्या मॅडम त्याला खेचून घेऊन जातात। अंकुशला खरं तर जाताना खूप वाईट वाटत असतं, पण अंकुशने अबोलीला एक्सपर्टला भेटण्यासाठी एक मोलाचा सल्ला दिलेला आहे। तू भेट आणि ती माहिती काढ नक्की ती पावडर कोणती आहे ते। अबोली अंकुशला म्हणत असते हो मी करेल ते। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं फुलवा ही विजयच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि फुलवा म्हणत असते काय विजय मॅडम तुम्ही जबरदस्त खेळी खेळली आज, मस्त कोर्टामध्ये मजा आली आज। त्यावर विजया म्हणत असते खरी मजा तर मी रणांगणामध्ये उतरल्यावर येणार आहे, अजून तू मी ज्या पद्धतीने बोलते त्या पद्धतीने तू बघितलेलं नाहीये। त्यावर आता फुलवाचा फोन वाजतो। ती फोनवर बोलत बाजूला आलेली असते, पण विजयाचं लक्ष मात्र फुलवावरती असतं। फुलवा त्या व्यक्तीला एवढं सांगत असते यापुढे या नंबरवरती फोन करू नकोस, मी सांगितलं आहे ना या फोनवरती कॉल करायचा नाही। विजय ही फुलवाचं बोलणं ऐकत असते। तिला समजलेलं असतं फुलवाचा काहीतरी झोल चालू आहे, त्यामुळे ती फुलवाकडे लक्ष देऊन असते। त्यावर विजया फुलवाला म्हणत असते की तू यापुढे त्या व्यक्तीला फोन करायचा नाही आणि त्या व्यक्तीला सुद्धा सांगून ठेव की तुला त्याने फोन करायचा नाही। ही केस चालू राहीपर्यंत तरी तू त्याच्याशी बोलायचं नाही, असं विजयाने फुलवाला सांगितलेलं असतं। त्यावर अबोली ही आता इकडे पुष्कर वकिलाला भेटायला येते आणि पुष्कर वकिलाला म्हणत असते तुम्ही काहीच का बोलत नाही आणि मला समजेल का तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते। आणि ती आता वकिलांना विचारत आहे मला खरं खरं सांगा नक्की काय झालं आहे ते, तुम्ही असं का करत आहात। आणि तिला अनेक प्रश्न पडलेले असतात आणि त्याचाच जाब ती पुष्कर वकिलांना विचारत असते। पुष्कर वकील त्यावर म्हणत असतात मी स्टडी करतोय ना, मी आता शांत राहणार आहे आणि त्या काय बोलत आहेत ते ऐकणार आहे। त्यावर अबोली म्हणत असते कधी बोलणार आहे तुम्ही, आता अंकुश सरांना शिक्षा द्यायची फार वेळ आलेली आहे, तुम्ही कधी बोलणार आहे। त्यावर आता इकडे घरी रमा आणि राघू ही अबोलीची वाट बघत असतात। अबोली घरामध्ये आल्यावर रमा ही बाहेर पाहत असते कारण तिला असं वाटत असतं की मी घरी आल्यानंतर कोर्टामध्ये काहीतरी घडलेलं असेल, अंकुशही घरी येईल। त्यावर अबोली म्हणते काय झालं आई। रमा त्यावर म्हणते अंकुश आला का नाही ते पाहते। त्यावर अबोली म्हणते नाही।
त्यावर रमा विचारू लागते आणि अबोली म्हणत असते, हो पुष्कर वकील एकदम व्यवस्थित बोलले आणि आता सगळं आपल्या बाजूनेच होईल असं ती सांगू लागते. अबोली ही रमाला खोटी खोटी सहानुभूती देत असते आणि त्यांना धीर देत असते. अबोली यावर विचार करत असते की उद्या कोर्टामध्ये काय करावं. दुसऱ्या दिवशी कोर्ट चालू होतं. त्याचबरोबर अबोली, नीता आणि शरद तिघेही हजर राहिलेले असतात आणि कोर्टामध्ये पुन्हा युक्तिवाद चालू होतो आणि विजया बोलायला चालू करते. त्यावर विजया म्हणत असते, जज साहेब मला तुमच्याशी बोलायचं आहे. जो हा नराधम आहे, आरोपी आहे, त्याने फुलावरती खूप अत्याचार केलेला आहे. तिच्यावर त्याने खूप अन्याय केलेला आहे. तरी मला फुलवाला बोलवण्याची परवानगी द्यावी. मला तिची चौकशी करायची आहे आणि त्या दिवशी काय घडलं आहे ते सगळं कोर्टासमोर आणायचं आहे. मग फुलवाला बोलवलं जातं आणि विजया म्हणत असते, मला माहित आहे तुझ्यावरती अन्याय झालेला आहे. एक बाई म्हणून मी तुला समजून घेऊ शकते, पण तुला हे सगळं कोर्टासमोर सांगावं लागेल. तू जोपर्यंत कोर्टाला हे सगळं सत्य सांगत नाही तोपर्यंत कोर्टाकडून तुला न्याय मिळणार नाही. जर तुला न्याय हवा असेल आणि या नराधमाला शिक्षा करायची असेल, तुला कोर्टासमोर हे सगळं आणावंच लागेल. आणि फुलवा ही पॅनिक झालेली असते आणि ती रडायला लागते आणि फुलवा ही पूर्णपणे नाटकं करत असते. त्यावर विजया म्हणत असते, कसं आहे तिच्यावरती जो अन्याय झालेला आहे त्याचा तिला खूप धक्का बसलेला आहे आणि कोणत्याही स्त्रीला धक्काच बसू शकतो, कारण जे घडलं आहे ते खूप अयोग्य पद्धतीने घडलेलं आहे असं विजया कोर्टाला सांगत असते. त्यावर जज साहेब म्हणत असतात, त्यांना जर वेळ हवा असेल तर त्यांनी तो वेळ घ्यावा. त्यावर विजया म्हणते, नाही ती बोलेल, कारण तिच्यासारख्या अनेक महिलांवर अन्याय आणि अत्याचार होत असेल तर तिला कोर्टासमोर बोलावंच लागेल. या अंकुश नराधमाला शिक्षा होण्यासाठी ती कोर्टामध्ये बोलेल असं ती जज साहेबांना म्हणत असते. इकडे नीता आणि शरद बसलेले असतात आणि तेही विचार करत असतात नक्की काय झालेलं आहे आणि ती पुढे काय बोलणार आहे याचा ते विचार करत असतात. अबोलीलाही खूप टेन्शन आलेलं असतं, नक्की फुलवा आता काय बोलणार आहे. आणि चाळीतलीही बरीचशीच लोक तिथे आलेले असतात. राणे काका, राणे काकू आणि त्यावेळेला जे जे हजर होते ती सगळी लोक इथं आलेली असतात. अबोली म्हणत असते, ही काय आता सांगायला लागलेली आहे. त्यावर फुलवा सांगू लागते, शरदरावांनी मला तिकीट काढून दिलं आणि मी निघालेच होते तेवढ्यात अंकुश तिथे आले आणि ते म्हणाले मला तुझ्याशी बोलायचं आहे. त्यावेळेला मी त्यांना नको म्हणलं तरी पण ते मला एका हॉटेलमध्ये घेऊन गेले. तिथे त्यांनी फ्राईड राईस आणि ऑरेंज ज्यूस ऑर्डर केलं. त्यावर मी त्यांना म्हणत पण होते की हे काय चाललं आहे तुमचं, पण अंकुश सर म्हणत होते फुलवा मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि तू इथून जाण्याची काहीच गरज नाहीये. फुलवा माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि आपण दोघं आता एकत्र राहूया. मला तुझ्यामध्ये सोनिया दिसते. मी एकदा सोनियाला गमावलेलं आहे आणि मला आता तुला गमवायचं नाहीये. माझं सोनियावरती खूप प्रेम आहे. त्यावर अंकुश सरांनी माझा हात हातामध्ये घेतला आणि मी त्यांना म्हटलंही असं तुम्ही करू नका, आता अबोली तुमची बायको आहे. त्यावर अंकुश म्हणत असतो, नाही फुलवा, आणि मी तिथून पळून गेले. हे सगळं ती खोटी कहाणी रचून कोर्टाला सांगत असते आणि सगळेजण स्तब्ध झालेले असतात. त्यावर अंकुश ओरडतो आणि म्हणतो ही खोटं बोलतीये आणि मी तिला कोठेही घेऊन गेलेलो नाहीये. त्यावर फुलवा म्हणत असते, मी जे बोलते तेच सत्य आहे. त्यावर अंकुश म्हणत असतो, नाही मी हिला कोठेही घेऊन गेलेलो नाहीये. त्यावर विजया म्हणत असते, अंकुश तू शांत बस, तू खूप खोटारडा माणूस आहे आणि तू तिच्यावरती काय अन्याय केलेला आहे हे सगळ्यांना माहित आहे. नीता आणि शरद हे सुद्धा अवाक झालेले असतात आणि फुलवा खडाखडा खोटं बोलत असते. त्या दिवशी रात्री काय झालेलं असतं हे सगळं कोर्टाला ती सांगत असते आणि पूर्ण कोर्ट हे शांत असतं, कारण सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो की अंकुश असं वागू शकतो का. त्यावर अबोली म्हणत असते, पुष्कर वकील बोला ना तुम्ही काहीतरी. त्यावर पुष्कर वकील म्हणत असतात, अबोली तू शांत राहा, मी बोलतो, माझी वेळ आली ना मी बोलणारच आहे. अबोली म्हणत असते, हे सगळं खोटं आहे, तुमच्या लक्षात कसं काही येत नाहीये. पण पुष्कर वकील बोलायला तयारच होत नसतो. त्यावर फुलवा नंतर बोलायला चालू करते, मी बाहेर आले, माझ्या पाठोपाठ अंकुशही लगेच बाहेर आला. अंकुश मला म्हणाला, फुलवा मी तुला जे काही बोललो होतो ना ते सगळं खोटं होतं. मी तुझी परीक्षा घेतली होती. मी हे सगळं तुला खोटं बोललो कारण मला बघायचं होतं तू नक्की काय करतेस. तू या परीक्षेमध्ये पास झालेले आहेस. तू आता घरी चल, कारण अबोलीला सुद्धा तुझ्यावर बोलायचं आहे. त्यावर अंकुशने घरी अबोलीला फोन लावला आणि मी फुलवाची अशी परीक्षा घेतली आणि फुलवा ही परीक्षेमध्ये पास झाली. त्यावर अबोली म्हणत असते, हो हो चालेल, तिला घरी घेऊन या, मग आपण बोलूया. त्यावर अबोलीने फोन कट केला. अंकुशने त्यावर सांगितलं की चल आपल्याला घरी जायचं आहे आणि तो मला चाळीमध्ये घेऊन आला.
त्यानंतर तो लगेच मला दमयंतीच्या घराकडे घेऊन गेला आणि तो मला म्हणाला की तिथे अबोली येईल, पण अबोली आलीच नाही. अंकुश हा तिथेच होता आणि त्याने बाहेर न जाता रूम मध्ये येऊन दरवाजा बंद केला. चावी त्याने स्वतःच्या खिशामध्ये ठेवली आणि बाहेरून त्याने एका मुलाला कुलूप लावायला सांगितलं होतं आणि त्याने चावी स्वतःच्या खिशामध्ये ठेवली. मी अंकुशला म्हणत होते, अंकुश प्लीज. तरीही अंकुश काही ऐकत नव्हता, कारण त्याच्यामधला राक्षस हा जागा झालेला होता. फुलवा ही रडून रडून कोर्टाला सांगत असते. त्यावर अबोली पुन्हा पुष्कर वकिलांना म्हणत असते, तुम्ही बोला काहीतरी, आम्ही तुम्हाला ही केस दिलेली आहे. त्यावर पुष्कर वकील म्हणत असतात, काय चाललं आहे तुमचं, नाहीतर तुमची तुम्हीच लढा ही केस. मी काही तुमची केस लढणार नाही. तेवढ्यात फुलवा इकडे हात जोडून कोर्टापुढे उभी असते आणि त्यानंतर अंकुशने माझ्यावरती अन्याय केला. मी तुला आता सोडणार नाही, कारण तू मला आता खूप आवडतेस. आणि नंतर अंकुश हा माझ्यावरती आला. अंकुशला हे सर्व ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण असं काही घडलेलंच नसतं आणि फुलवा ही मनाने कहाणी रचून ही कोर्टासमोर मांडत असते. आणि फुलवा म्हणू लागते, माझा जीव वाचवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण मी वाचवू शकले नाही. तेव्हा हे सगळं ऐकून नीताच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ती शरदच्या खांद्यावरती डोकं ठेवते आणि अंकुशला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, विजया ही तिचं कपाट उघडते आणि कपाटामधून जोकर बाहेर निघतो आणि तो फुगा तिच्या तोंडावरती फोडतो. तर विजय ही घाबरलेली असते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. आणि इकडे कोर्टामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतं, अंकुशची केस ही अजिंक्यनं घेतलेली असते. त्यावर सगळ्यांच्या समोर विजया ही अजिंक्यला म्हणत असते, तो जोकर कपाटामध्ये तूच ठेवला होता ना. त्यावर अजिंक्य म्हणत असतो, तुम्हाला कसं माहित, आणि तो जोकरच होता हे तुम्हाला काय माहित. त्यावर विजया म्हणत असते, नाही तो जोकरच होता आणि मी पाहिलेला आहे. त्यावर अजिंक्य लगेच कोर्टामध्ये म्हणतो, जसा ह्यांनी जोकर पाहिला तसा अंकुशला सुद्धा जोकर दिसू शकतो. त्यावर अंकुशला पण जोकर दिसला असेल ना. त्यावर विजया म्हणत असते की दिसला असेल. त्यावर अंकुशच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आलेलं असतं आणि अबोलीच्याही चेहऱ्यावरती जो आनंद असतो तो फक्त अजिंक्यमुळे आलेला असतो. त्यावर अजिंक्य सांगू लागतो, जी फुलवाणी कहाणी सांगितलेली आहे ती तिने स्वतः रचलेली आहे आणि अजिंक्यनं एका सेकंदामध्ये तिची खेळी पलटवून तिला आता तोंडावरती पडलेलं असतं. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.